आपल्या बाळाला सतत पाणी घालत राहिलं पाहिजे, प्रेरणा देत राहिलं पाहिजे, ऊर्जा देत राहिलं पाहिजे. बाळा, तुला जन्माला आलायस, आम्ही काबाड कष्ट करतोय, आम्ही रात्रंदिवस घाम गाळतोय, आम्ही रक्त आटवतोय. आमच्या आई वडिलांच्या अंगामध्ये पहिलं आलं पाहिजे. माझ्या पोटाला जन्माला येणारं बाळ हे दुसऱ्याची चाकरी करायला किंवा दुसऱ्याची नोकरी करल, पण ते इमानानं करल. अरे पहिलं यश मिळवा आणि मग डोळ्यात डोळं घालून प्रेम करू शकता. कुठं अंगणवाडीत झोपलो, कारण माझा पन्हाळा तालुका जोपर्यंत 925 आकडा पास करत नाही तोपर्यंत डोक्याला फेटा बांधणार नाही, नारळ फोडणार नाही. ज्ञानज्योती फाउंडेशन याचे संस्थापक डॉक्टर निलेश पाटील यांच्या फाउंडेशनच्या वतीनं आयोजित केलेल्या या 10वी आणि 12वीमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व MPSCमध्ये ज्यांनी यश प्राप्त केलेलं आहे त्या आमच्या पन्हाळा तालुक्यातील भूमिपुत्रांचा आज एक आगळा आणि वेगळा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे. या समारंभास उपस्थित असलेले सर्व आदरणीय गुणवंत आणि यशस्वी विद्यार्थी मित्र आणि विद्यार्थी भगिनी, MPSCला ज्यांनी यश प्राप्त केलेलं आहे, ज्यांनी पन्हाळा तालुक्याच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवलेला आहे, ते सगळेच माझे आदरणीय यशस्वी बंधू. व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांनी आता अत्यंत अभ्यासू पद्धतीनं मार्गदर्शन केलं. येणाऱ्या काळामध्ये भावी खासदार म्हणूयात आपण त्यांना फार तर. मला वाटतं ही पन्हाळा तालुक्यातली टाळी नव्हे, एखाद्या पन्हाळा तालुक्यातल्या कार्यकर्त्याचा जर गौरव करायचा असेल तर अख्ख्या चंदगडच्या तिलारीच्या घाटापर्यंत ती टाळी गेली. अरे वाघ कोण आहे, तर तो चेतन नरके आहे, ही टाळी ऐकायला गेली पाहिजे. कारण आपला पन्हाळा तालुका हा सौरभ साहेब तुमच्यासारखा शिरोळमधला विकसित आणि अगदी सुजलाम सुफलाम असा मानत नाही. दुर्गम कड्या कपाऱ्यामध्ये डोंगराळ भागामध्ये रांगडा माणूस आमच्या तालुक्यात आहे, म्हणून आमची रांगडी टाळी वाजली पाहिजे, ही एक आमची कार्यकर्त्याची ओळख असते. टाळी कुणी वाजवावी तर त्या कोल्हापूर जिल्ह्यामधल्या फक्त पन्हाळा तालुक्यानंच. आमचे ज्येष्ठ मित्र दत्ता बोरगे मागं बसलेले आहेत. व्यासपीठावर ज्यांचं खरंच मनापासून अभिनंदन करतो आणि आई अंबाबाईला साकडंही घालतो आज या तुमच्या निमित्तानं. मी काय सध्या राजकारणात कोणत्याही भानगडीत तुमच्या नाही आहे. मला स्वच्छतेवर बोलायला सांगा, मला मुलांच्या करिअरवर बोलायला सांगा, मला झाडं लावायला सांगा, मला लेखी वाचवायला सांगा, मला बाकीचं कोणतीही सेवा सांगा, गरिबाच्या दवाखान्याचा प्रसंग सांगा, मी तो अहोरात्र इमानानं अगदी प्रामाणिकपणे निष्ठेनं करेन. पण राजकारणाचं वारं काय आम्हाला जरा पचनी पडलं नाही, त्यापासून चेतन नरके साहेब आम्ही थोडं लांब आहे. पण एक पन्हाळ्याचा भूमिपुत्र म्हणून नक्की खात्री करेन, नक्की आम्हाला आशा बाळगेन, कारण आमची मनापासूनची इच्छा. माझ्या पन्हाळा तालुक्यातला आत्तापर्यंत एकदाही कोण खासदार झालेला नाही आणि तो तुमच्या रूपात होऊ शकेल अशी आमची सगळ्यांची प्रार्थना देवानं ऐकावी. दुसरे आमचे तरुण मित्र आजच माझी ओळख झाली. त्यांना बहुतेक मी त्यांच्या मतदारसंघात आहे माहितीच नसावं बहुतेक. हे जरा पुढाऱ्यांच्या पोरांचं असंच असते बरं का. माफ करा, मी जरा फटक्या तोंडाचा आहे त्यामुळं राजकारणातनं बाजूला आहे. सौरभ साहेब, आदरणीय संभाजी चौगले साहेब, उपस्थित आमच्या 2 बहिणी, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते सगळे संयोजक आणि उपस्थित सगळे परत एकदा मान्यवर. कार्यक्रमाला खूप वेळ झालेला आहे मित्रांनो. गेल्या 15 दिवसापूर्वी मी डेंग्यूनं आजारी होतो साहेब, आणि त्यानंतर आमच्या कोडोलीमध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे. डेंग्यू, चिकनगुनिया,
दत्ताजीराव, व्हायरस, एक व्हायरल इन्फेक्शन अगदी घराघरामध्ये, तुम्हाला सांगतो, प्रत्येक घरामध्ये 4-5 पेशंट नाहीत. अक्षरशः डॉक्टर माफ करा, तुम्ही जरा सामाजिक सुधारक आहात, पण डॉक्टर लोकांची मात्र या 4 महिन्यात आमच्या कोडोलीत चांदीच झालेली आहे. वास्तव आहे. आमचंच घर राहिलेलं गल्लीमध्ये नेमकं गेल्या 15 दिवसात आम्ही पण अडकलो. त्यामुळे मी डॉक्टरना काल विनंती केली, मी कार्यक्रमाला, फक्त तुमचा कार्यक्रम आहे, सामाजिक कार्यक्रम आहे आणि चेतन साहेबांची माझी गाठ पडल आणि म्हणून मी येणार आहे, पण मी भाषण करणार नाही, कारण माझा घसा काय मला माहीत नाही साथ देईल का नाही ते. पण हलगी वाजायला लागली की देव अंगात येतो. अरे अंगातला राजकारणी कुठं मेलाय का? जसं माईक चालू झाला, घसा आपोआप दुरुस्त झाला. फक्त ताई पाण्याची बाटली जरा इथं ठेवा. बाळानो, एकच लक्षात ठेवा, अत्यंत तांत्रिक पद्धतीनं एखादा तत्ववेता जसा बोलतो त्या पद्धतीनं तुम्हाला चेतन साहेबांनी सांगितलेला आहे. पण मी एक गावगुंडी भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी सांगितलं 10वी 12वी पर्यंतच खरं महत्त्व आहे, कारण मी माझी मुलं आता दोन्ही बघितली, मी माझ्या मुलांना दोन्ही चांगली तालीम दिली. आज माझी मुलगी MBBS करते, 2nd इयर झालं तिचं आता. मुलगा ME झाला सिव्हिलमध्ये. मुलांच्याकडून फार समाधानी आहे, कारण राजकारणात काही कुणाचं खाल्लं नाही कधी, त्यामुळं पोरं चांगली निघाल्यात हे अभिमानानं कॉलर ताठ करून सांगतो. संभाजीराव, तुम्ही कवी आहात, आज ग्रामीण भागामध्ये अत्यंत आवश्यक आहे. आज आम्ही 12वी पर्यंत, आम्ही 18 वर्ष, 12वी पर्यंत, टीन-एज, हे सगळं म्हणतो. आज खऱ्या अर्थानं जर आम्हाला मुलं घडवायची असतील तर सुरुवातीला आम्हाला आईवडिलांना, आम्ही आईवडील शहाणे झालो पाहिजे. आमच्या आईवडिलांच्या अंगामध्ये पहिलं आलं पाहिजे, माझ्या पोटाला जन्माला येणारं बाळ हे दुसऱ्याची चाकरी करायला किंवा दुसऱ्याची नोकरी करल, पण ते इमानानं करल. जन्माला येईल, पण ते स्वतःचं अस्तित्व लिहील, सोन्याच्या अक्षरानं त्याची कारकीर्द लिहील. माझ्या पोटाला जन्माला येणारं बाळ शिवाजी महाराजासारखं जन्माला आलं पाहिजे, गांधीजीसारखं जन्माला आलं पाहिजे, नेहरूंच्या सारखं जन्माला आलं पाहिजे, सुभाषचंद्र बोसांच्या सारखं जन्माला आलं पाहिजे. हे स्वप्न जोपर्यंत माझी आई बघत नाही ना, तोपर्यंत आमचं बाळ कधीच मोठं होत नाही. मित्रांनो, राजा शिवाजी महाराज असेच घडले नाहीत. राजमाता जिजाऊ मातेनं आमच्या स्वप्न बघितलं होतं की माझ्या पोटाला जन्माला येणारं बाळ हे दुसऱ्याची चाकरी करायला आणि सरदारकी करायला जन्माला येणार नाही म्हणून. माझ्या पोटाला जन्माला येणारं बाळ हे स्वतःचं स्वराज्य निर्माण करल, या समाजाला अंधारातून बाहेर काढल, माणसाला माणूस म्हणून जगवाल, लोक कल्याणकारी राजा म्हणून जन्म घेईल माझ्या पोटचा गोळा. हे स्वप्न आपण आई म्हणून बघितलं पाहिजे, आपण बाप म्हणून बघितलं पाहिजे. आणि नुसतं स्वप्न बघून चालणार नाही मित्रांनो. अहोरात्र आपल्या बाळाला सतत पाणी घालत राहिलं पाहिजे, प्रेरणा देत राहिलं पाहिजे, ऊर्जा देत राहिलं पाहिजे. बाळा, तुला जन्माला आलायस, आम्ही काबाड कष्ट करतोय, आम्ही रात्रंदिवस घाम गाळतोय, आम्ही रक्त आटवतोय. तुला कलेक्टर व्हायचंय, तुला इंजिनियर व्हायचंय, तुला डॉक्टर व्हायचंय, तुला खासदार व्हायचंय, तुला आमदार व्हायचंय, तुला उद्योगपती व्हायचंय. या तळागाळात रुचलेल्या पिचलेल्या माणसासाठी काम करायचंय, या पर्यावरणात काम करायचं आहे, माणसासाठी काम करायचं आहे. तू जन्माला आलायस, तुला 9 महिने मी पोटात वाढवलाय, पोटचा गोळा म्हणून वाढवलाय, हाडामासाचा गोळा म्हणून वाढवलाय, स्वतःचं दूध पाजलंय मी.
तू कधी फेल होता कामा नये. अभ्यास कर सतत, रोज रोज आणि रोज. ती एक ऊर्जा, ती दुधाच्या रूपात असू दे, रक्ताच्या रूपात असू दे, किंवा प्रेरणेच्या रूपातली ती ऊर्जा आपल्या बाळाला पाजण्याचं काम मातानो तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे, तरच आपली बाळं मोठी होतील. एकच उदाहरण सांगतो. चेतन साहेब, मी यशदा NIRD आणि मसुरीला तुम्हाला माहीत आहे लेक्चरला जातो. बऱ्याच जणांना माहिती नाही. तुम्ही मगाशी म्हणलात की स्पर्धा परीक्षेमध्ये आता मुलीच जास्त यश मिळवतात. मुलाने आम्ही लगेच खचून जाण्याचं बाळानो काम नाही. कारण ज्या वेळेला मी वर्गात शिकवत असतो त्यावेळेला आजही 60-65% मुलंच आहेत म्हणजे यशामध्ये. मुलींना का होत आहे? मुली 100% झाल्या असत्या. फक्त आपण आई वडील अजूनही मुलगा आणि मुलगी फरक करतोच आणि ते पाप करतोच. मुलगी हुशार आहे, तिच्यावर जास्त खर्च नाही करायचा. पण पोरग कसं तर 4 विषयात नापास होऊन सुद्धा त्याच्यावरच लय घालायचं. हे आमच्या आईबापाच्या अंगात अजून सुद्धा किडा आहेच. का तर वंशाचा दिवा. पन्हाळा तालुका एका बाबतीत, चेतन साहेब तुम्हाला माहिती आहे का नाही माहीत नाही मला, मी ज्या वेळेला उपाध्यक्ष होतो, दत्ता बोरगे साक्षीदार आहेत, हगंदारी मुक्तमध्ये आम्ही देशात इतिहास लिहिला, पहिला नंबर. या देशामध्ये 555 जिल्हे आहेत मित्रांनो. या 555 जिल्ह्यांमध्ये सगळ्यात स्वच्छतेमधलं आदर्श काम जर कुठं झालं असेल तर ते तुमच्या आणि माझ्या पन्हाळा तालुक्यात झालेलं आहे. पण दुसरी बाजू तुम्हाला सांगतो, मुलींच्या प्रमाणामध्ये मात्र आपण सगळ्यात जगामध्ये लोहेस्ट आहोत. सगळ्यामध्ये मुली मारतं कोण देशात, जगात? तर आपला पन्हाळा तालुका मारतो. ही सुद्धा आपल्याला कलंक आहे. ज्या वेळेला मी उपाध्यक्ष होतो, मला एक जणांनी हिनवलं, तुमच्या पन्हाळा तालुक्यामध्ये मुलींचा जन्मदर फक्त 732 आहे दर हजारी. म्हणजे मला आश्चर्य वाटलं, मला एकदम झटका आल्यासारखं वाटलं. 1000 मुलांमागं फक्त 732 मुली. सुनील पोद्दार आहेत आमचे, मला वाटतं इथं गोट्याचे, 732 मुली जन्म घेतात. त्यावेळेला संकल्प केला सौरभ साहेब, डोक्याला फेटा बांधणार नाही, कधी नारळ फोडणार नाही, पायात चप्पल घालणार नाही आणि कुठली फीत कापणार नाही. 3.5 वर्ष तुम्हा सगळ्यांना माहीत आहे, पन्हाळा तालुका चालत पिंजून काढला, घर पिंजून काढलं. पंचायतीत झोपलो, कुठं शाळेत झोपलो, कुठं अंगणवाडीत झोपलो. कारण माझा पन्हाळा तालुका जोपर्यंत 925 आकडा पास करत नाही तोपर्यंत डोक्याला फेटा बांधणार नाही, नारळ फोडणार नाही. - 912 वर गेलेलो तोपर्यंत, आणि गेल्या वर्षी कुणाची दृष्ट लागली मला माहीत नाही. आता आणि 880 वर आलो आहे. परवा सीओना म्हटलं, साहेब यात लक्ष घालणं आवश्यक आहे. ते मला म्हणले, तुम्हीच आता हातात घ्या. म्हणजे आम्हाला फक्त याच कामासाठी. होय दत्ताजीराव, तरी आमची तयारी आहे. फक्त एकच गोष्ट सांगतो तुम्हाला, मुलगा आणि मुलगी फरक अजिबात करू नका. अजिबात फरक करू नका, हे पातक करू नका. आज मला एक मुलगा एक मुलगी आहे, मुलग्यापेक्षा मुलगी हुशार आहे. जर मुलगी नाव काढते, मुलग्याबरोबरीने करते, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री जर काम करत असेल, मगाशी चेतन साहेबांनी छान वर्णन केलं, आध्यात्मिक रूपात सांगतो. अहो, स्त्रीला आदिशक्तीचं रूप मानलेलं आहे. देतानाच देवानं पुरुषांपेक्षा दुप्पट
प्रतिकार शक्ती दिलेली आहे. याचं कारण आहे की तिला जन्माला आल्यानंतर स्वतःसारखा जीव जन्माला घालायची ताकद फक्त देवानं बाईलाच दिलेली आहे, दुसऱ्या कुणाला दिली. आणि म्हणून तुम्ही खरंच कधी दुजाभाव करू नका. एक मात्र गोष्ट सांगतो, मुलांनी मगाशी सांगितलं की तुम्ही यश तर मिळवालच जर फोकस्ड असू आपण. इतिहासात आपल्या पुराणामध्ये मित्रांनो अनेक दाखले आहेत. तुम्हाला जे काय व्हायचं आहे, अर्जुनाला जसा फक्त डोळाच दिसत होता त्या माशाचा, तसं तुम्हाला कोणतं पद मिळवायचं आहे, कोणतं काम करायचं आहे, कोणतं यश मिळवायचं आहे तेच तुम्हाला दिसलं पाहिजे. हे जर तुम्ही जोपासलं अंगात तर तुम्हाला यशापासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. मित्रांनो, एकच गोष्ट तुम्हाला सांगतो आणि मी माझं भाषण थांबवणार आहे, कारण मला घसा प्रॉब्लेम आहे. नाहीतर मी 3.5 तास 4 तास बोललो तरी चेतन साहेब पाणी पित नाही. बालाजी मंजुळे नाव ऐकलंय का नाही मला माहीत नाही. कुणी तुम्ही चेतन साहेब ऐकलं का? तुम्हाला ऐकायला मिळालं का नाही माहीत नाही. एक IAS आहे, आंध्र प्रदेश केडरमध्ये काम करतात. ते करमाळा, अकलूज त्या भागामध्ये, सांगोला त्या भागामध्ये त्याचे आई वडील हे लमाण समाजाचे, वडर समाजाचे. रस्त्यावर बाळानोच दगडं फोडायचे त्याचे आई वडील. रस्त्याचं काम जर चालू झालं तर कर्नाटकातली, तिकडली उस्मानाबाद, तिकडली लमाण लोक येतात बघा आपली दगडं फोडायला. त्याचे आई वडील दगड फोडतात. त्यांनी शेवटी त्या परिसरामध्येच एका गावामध्ये मुक्काम कायमचं आपलं वास्तव्य ठेवलं. त्या परिसरातल्या सगळ्या रस्त्याचे दगड फोडायचं काम ते कुटुंब करत होतं. बालाजीला त्याच्या आई वडिलांनी शाळेत घातलं होतं. हायस्कूलला बालाजी जाईपर्यंत, शाळेत जाईपर्यंत सकाळी ते लमानी आई वडील कामावर आपल्या भाकरी बांधून सकाळी 7ला तर कामावर असतात. ही लोक बघा, इतक्या लवकर असतात ती माणसं. बालाजी त्या आई वडिला संग यायचा, आई वडील दगड फोडायचे, बालाजी काहीतरी इकडं दगड फेक, तिकडं दगड फेक, हे कर ते कर, असं सतत त्यांचं काम रोजचं चालू होतं. बालाजीची आई दगड फोडता फोडता, त्याला भाकरी भरवता भरवता बालाजीची आई त्याला एकच म्हणायची, अरे बाळ, आमचा सारा जन्म दगड फोडण्यात गेला, तू शिकून मोठा हो. शिकून मोठा होशील का? आमचं नाव काढशील का? आमचा पांग फिडशील का? रस्त्यानं जर एखादी दिवा लावलेली गाडी गेली, अधिकाऱ्याची गाडी गेली, तर ती आई त्याला म्हणायची, लेका, अरे लेका, अशा गाडीतनं कधी जाशील का? आम्हाला अशा गाडीत कधी बसवशील का? सतत सतत आणि सतत बालाजीची आई त्याला सतत म्हणायची. बालाजी अभ्यास केला. 9वीत असताना बालाजी, दुर्दैवाचा प्रसंग सौरभ असा आला त्यांच्यावरती, तुम्ही आमच्या मित्रांचे मुलगा आहे त्यामुळे तुम्हाला आरतुरं म्हणायला काय हरकत नाही का? असं नाही ना? आई दगड फोडत होती, आईनं हातोडा मारला दगडावरती आणि दगडाची कपर चेतन साहेब उडली आणि त्या बालाजीच्या उजव्या डोळ्यात शिरली. बालाजीचा डोळाच गेला. दुर्दैवाचा फेरा. गरीबाचं लेकरू, दवाखाना परवडतो का? कुठला डोळा बदलायचा आणि कुठलं काय करायचं? डोळाच खराब झाला. कुठलं जरी औषध, सरकारी दवाखान्यातली डॉक्टर औषधं झाली, सगळं झालं, डोळा निकामी झाला. पोर अभ्यास करत होतं. बघता बघता 10वी झालं, 12वी झालं, कॉलेजसुद्धा शिकलं. कॉलेजनंतर चेतन साहेब तेच मूल MPSCची परीक्षा देत होतं. 2 अटेम्प्ट झाले, 3 अटेम्प्ट झाले, 3ऱ्या अटेम्प्टला ते मुलगा डेप्युटी कलेक्टरची परीक्षा पास झालं. डेप्युटी कलेक्टर झालं. डेप्युटी कलेक्टर म्हणून हजर झालं. यशदाचं ट्रेनिंग घेतलं. कामावर रुजू व्हायचं तोपर्यंत आणि त्याच्या मनात काय आलं माहिती नाही. अंगात आलं त्याच्या, अजून माझ्या आई वडिलाचं नाव कमवायसाठी मोठं नाव करायला पाहिजे. हे पद नुसतं उपयोगाचं नाही.
आणि म्हणून तिकडं न जाता त्या पदाचा राजीनामाच दिला चेतन साहेब. काय कॉन्फिडन्स बघा, काय आत्मविश्वास बघा, राजीनामाच देऊन टाकला. आणि मी UPSC करणार म्हटला आणि UPSCला अभ्यास करायला लागला. 2 अटेम्प्ट झाले, नापास झाला. शेवटचा अटेम्प्ट राहिला होता फक्त, कारण MPSCला पहिले 3-4 अटेम्प्ट गेलते. तिसऱ्या अटेम्प्टला बालाजीनं UPSC क्रॅक केली. आंध्र प्रदेशमध्ये तो बालाजी मंजुळे नावाचा जो अधिकारी आहे, तो आता आंध्र प्रदेशमध्ये आता प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत. ते कलेक्टर, एक लमानाचा पोरगा, दगड फोडणाऱ्यांचा मुलगा जर कलेक्टर होऊ शकतो, तर या पन्हाळ्याच्या मातीतल्या कड्या कपारीत राहणाऱ्या आमच्या आईबापांचा मुलगा का होत नाही, का मुलगी होत नाही? हेच स्वप्न प्रत्येकानं मित्रांनो बघायची गरज आहे. आवाज साथ दिना, थांबायची वेळ आहे. खरं तर तुमची परवानगी घेतो थांबण्यासाठी. पुन्हा एकदा सगळ्या गुणवंताचा मनापासून आमच्या सगळ्या व्यासपीठावरच्या मंडळींच्या वतीनं मनापासून तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. पुन्हा एकदा डॉक्टर, तुम्ही खरं तर आमची राजकारणी मंडळी ही राजकारण निवडणुकापुरतं फळ उभा करणारी मंडळी असतात, पण तुम्ही मात्र सामाजिक काम करताय याची मला खूप आवडतं. आणि झाडं लावायच्या बाबतीमध्ये तुम्ही फार आग्रही आहात, हे मला म्हणून मी तुमच्या प्रेमात पडलोय. आय लव्ह यू. खरं तर तुम्हाला चेतन साहेब, अहो तुमचं लग्न फक्त लव्ह मॅरेज झालेलं नाही, या भारत अप्पाचं पण झालेलं आहे. माझ्या लग्नाचा जर तुम्ही इतिहास ऐकला तर सैराट पिक्चरच झालाय का काय? हा कदाचित तो माझ्यावरच झालेला आहे बहुतेक सौरभ. इतका डेंजर माझं, कारण 2 वर्ष ही सांगायची वेळ नाही, पण त्यांचा मुद्दा अतिशय रास्त आहे. अरे पहिलं यश मिळवा आणि मग डोळ्यात डोळं घालून प्रेम करू शकता. मेलेल्या आईचं दूध पिलेलं नाही आपण, जिवंत आईनं दूध पाजलंय आपणाला. आपल्या आईनं आपल्यासाठी रातीचा दिवस केलाय, हाडं आटवल्यात, रक्त गाळलंय, रक्त आटवलंय. त्या आईचा जर पांग फेडायचा असेल बाळानो, तर यश आणि यश आणि फक्त यशच डोळ्यासमोर ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.